तर महाविकास आघाडीतले प्रमुख पक्ष आणि मनसे यांनी एकत्रितपणे आज दक्षिण मुंबईतल्या चर्चगेट भागामध्ये भव्य मोर्चा काढला। मतदार याद्यांमधले घोळ आणि मतचोरीचा मुद्दा घेऊन काढलेल्या या मोर्चाला सत्याचा मोर्चा हे नाव देण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये उद्धव आणि राज ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसून आले। उद्धव आणि राज यांच्यासह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत मोर्चात सहभाग नोंदवला। यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा झाली, ज्यावेळी शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि शेकापचे जयंत पाटील मोर्चामध्ये सहभागी झाले। राज्यातल्या अनेक भागातून आलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभागही या मोर्चामध्ये दिसून आला। याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं, चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहितीये, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। तर या मोर्चानंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला। मतदार याद्या चोख करा आणि मगच निवडणुका घ्या अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली। दुबार तिबार मतदान करणाऱ्याला फोडून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या असंही राज ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी देखील मतदार यादीतील घोळावर भाष्य केलं। दरम्यान मतदार याद्यांमधल्या घोळावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं। त्यास तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणालाही घाई। 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष। अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत। हे शोले में एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो मां कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर ॲनाकोंडा आ जाएगा। या ॲनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। खोटं जे आहे ते सांगण्याचा, सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात। याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं, पाठपुरावा करतं। आणि त्यामुळे तुमची माझी ही जबाबदारी आहे, काही करा, पण आम्ही हा मतदानाची करून फाडणारी चोरी आहे, ती चोरी
आम्ही थांबवणार. तर उद्धव ठाकरेंनी एक वेगळाच अनुभव भाषणामध्ये सांगितला. आपल्यासह कुटुंबाची 4ही नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. सक्षम नावाच्या ॲपवरून माझ्या नावानं खोट्या नंबरवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला होता. व्हेरिफिकेशनसाठी हा अर्ज केला होता आणि या अर्जानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी घरी आले होते, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. काय माहिती पाहिजे तुम्हाला? नाही तुम्ही सांगा. म्हटलं मी काय सांगू, मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे. नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का? म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे. मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं? म्हटलं मी कशाला, तुम्ही माझ्याकडे आलात, नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी. मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय? 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ऍप आहे. तर सक्षम नावाच्या ऍपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं? मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. तर महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नेते मंडळी आणि कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मवियामध्ये अधिकृतपणे समावेश नसलेल्या मनसेचा सहभागही मोठा होता. मात्र मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि मवियामध्ये काही मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला. याचं कारण मोठ्या काँग्रेस नेत्यांची मोर्चातली अनुपस्थिती. या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि वर्षा गायकवाड दिसल्याच नाहीत. महाराष्ट्र काँग्रेसकडून मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. मात्र मुंबई काँग्रेसनं कोणताही अधिकृत संदेश न दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते गोंधळले. दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसकडून केवळ बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मतदारसंघामध्ये मतचोरी झाल्याचे आरोप केले. माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे. 9,500 त्यामध्ये शहर नाही. शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही. 9,500 आहे. आम्ही हरकत घेतली. हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे. आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही. लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे.